आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणीत युवा नेते सहकार रत्न उत्तम पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव। निपाणीत युवा नेते उत्तम पाटील यांचा 48वा वाढदिवस थाटात पार पडला। अरिहंत क्रेडिट संवाद संस्थेच्या समोर असलेल्या भव्य वाढदिवस समारंभात ज्येष्ठ, युवा, महिला अशा सर्वच गटातील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती। प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यानंतर उत्तम पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती। यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त करताना कैलासवासी रावसाहेब दादा पाटील यांच्या विचारांशी संगत ठेवत प्रथम समाजकारण व त्यानंतर राजकारण अशा विचाराने काम करणारे उत्तम पाटील व अभिनंदन पाटील ही जोडी समाजासाठी दिशादर्शक असल्याचे विचार व्यक्त केले। यावेळी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, हाल शुगरचे माजी अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिनंदन पाटील, रवींद्र शिंदे, हाल शुगरचे माजी उपाध्यक्ष राजू पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूत, गोपाळ नाईक, ॲडव्होकेट संजय शिंत्रे, टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, सुजय पाटील, निरंजन पाटील, इम्रान मकानदार, प्राध्यापक सचिन खोत, शिरीष कमते, के.डी. पाटील, प्रसन्नकुमार गुजर, रघुनाथ चौगुले, मधुकर पाटील, आप्पाजीवाडी, परवीन पाटील, बाळासाहेब नाईक, राजेंद्र घाडगे, दिलीप पठाडे, शौकत मणेर, सचिन गारवे, संतोष माने यांच्यासह मान्यवर विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संघर्ष योद्धा श्री उत्तम पाटील यांच्या 48व्या वाढदिवसाच्या त्यांना अभिनंदन शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। माणसाच्या आयुष्यात जन्म आणि मृत्यू हे निश्चित ठरलेलं आहे। 1 मार्चला जसा उत्तमांचा जन्म झाला आणि आज 2026 मध्ये या 48 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्तम पाटील यांनी आदरणीय स्वर्गीय रावसाहेब दादा पाटील आणि बच्चूअण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपली सहकार क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील आणि राजकारणातील वाटचाल सुरू केली आहे। आपणा सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम मी श्री उत्तम पाटील यांना त्यांच्या 48व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना भविष्यामध्ये यशस्वी हो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की काही जगदंबेचा आशीर्वाद त्यांना लाभू दे आणि त्या माध्यमातून उत्तमांना यशस्वी आणि निरोगी आरोग्य लाभू दे अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो।
अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.